29 धावा 3 ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त. येणारे चेंडू 12 चेंडू आणखीन 21 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पत्रकार आदरणीय सुजितजी शिंदे याच मंचावर आपलं सरसे स्वागत करतोय. वन मंत्री चषक 2025 अतिशय लाजबाब क्रिकेट. आदरणीय श्री संदेशजी ठाकूर असतील, श्री स्वप्नील पाटील असतील, किस्मतजी भगत असतील, खूप मात्र मेहनत घेतली सन्मानाने. आपल्या फायनलचं दिवस रात्र रजनीची रात्र शेवटची आहे आणि तिथेच मॅच रमलेली आहे. चला बॉलरचं नेम प्लीज 12th मॅन. गणेश पाटील. आता गणेश पटेल 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा हे समीकरण आयुष्य. परंतु इथे करण हा स्ट्राइक वरती. डावखुरा फलंदाज कडक बेतेरी स्ट्रोक लॉंग आउटच्या ठिकाणी डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण आणि खेळ मात्र झाला इथे समाप्त. करण बॅक. गडी क्रमांक 3 पहा फुरंत चेंडू राईट हँड राऊंड द विकेट. बॅट्समॅन हपोलेगेड लाप करण्याचा प्रयत्न. एलिमिनेशनची राहिली कमतरता. डाऊन द बॉल अतिशय देखणा झेल टिपताना कॅचेस विन द मॅचेस. सुशांत मुकादम सिक्सर किंग नाव दे इन केल्या मैदानाच्या आत. व्हेरी डेंजरस. स्वतः टीम कॅप्टन आहे मैदानाच्या आत. व्हेरी डेंजरस. अशा किती खेळ आहेत दमकम दाखवलंय नवी मुंबई नगरीमध्ये येताना. 12 चेंडू 44 धावा बनवल्या त्या बॅट्समॅनने. दिली स्मृती चषक प्रकाशजी मडवी श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित ते स्पर्धा अक्षरशः दिविशा यांच्या घशातून काढली होती. 12 चेंडू 44 चौक दिला होता सुशांत मुकादम. खूप घातक फलंदाज आहे, रिस्की फलंदाज आहे. त्याचबरोबर गणेशजी भगत ज्यांच्या बॅनरला जर चेंडू थेट हिट झाला तर 1000 रुपयाचा कॅश हरचंद्र भोईर यांच्याकडून देण्यात येईल. हरचंद्र भोपी यांच्याकडून देण्यात येईल. थँक्यू सो मच. रोहित भोपी यांचे पिताश्री त्यांच्याकडून कॅश प्राइज देण्यात येईल. या हिट कटआउटला केला तर 21 धावांची आवश्यकता. गणेश पटेलने सुरुवात केली आहे विकेट टेकर बॉलने. बॅकफुटवर गेला आणखीन एक फलंदाज. काय गोलंदाजी टाकले पहा. लेग ब्रेक गोलंदाज. एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल आणि आता संधी मात्र आहे गणेश पटेलला हॅट्रिक वर. अशा विकेट गेल्या इंटरव्हलच्या नंतर अंतराने तर मात्र खरं नाहीये. कॉट मोहित. आता बॅट्समन मात्र मोहित मुकादम एक मुकादम मैदानाच्या बाद. सिक्सर किंग. खूप अपेक्षा होती सुशांत मुकादम काय तर पण आवश्यकता कमाल करते यार. 13 चेंडू 23 धावांमध्ये दमखम दाखवताना अगदी पाय घट्ट बनवत पाय रोवले. ही विकेट त्याला माहित आहे आयुष्यक मी गेलो तर मात्र सरळ पराभवचे चटके मात्र सुचावे लागतील. पराभव स्वीकारावा लागेल म्हणून मैदानाच्या पाय घट्ट रोवून मात्र उभा आहे पहाड सारखा. या पहाडला जर मात्र पाडलं तर टीम माहुलगाव 11 अतिशय रंगतदार अवस्थेत मॅच. ओव्हर क्रमांक 4 मैदानाच्या आत 2 लगातार पैकी ही वॉन द हॅट्रिक नाव. लक्ष्मीकांत बालाजी इज द फर्स्ट IPL हॅट्रिक टेकल बॉलर. हॅट्रिक केली होती IPL लक्ष्मी बालाजीने. ती संधी मात्र आहे बॉलर गणेश पटेलला. इवन द हॅट्रिक. बॅकफुट वर इथे संधी निर्माण झाली. येस इट इज हो ओलीने आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. वेल डन गणेश पटेल. हॅट्रिक घेणारा वन मंत्री चषक पहिला बॉलर. वेल डन यार. अति कुशल मुवमेंट मध्ये मॅच मध्ये फिरवली. सहजगत्या पोहोचेल असेल पण येतो जातो आणि सरळ हॅट्रिक मात्र संपादन करताना. वेल डन गणेश पटेल. पहिला बॉलर फॉर माहुलगाव 11 माहुल. हॅट्रिक घेणारा स्पर्धेमध्ये वनमती चषक अगदी फायनलच्या रजनीमध्ये फायनलच्या शेवटच्या रजनीमध्ये ती हॅट्रिक संपादन केली आहे. अडचणीत टीम 29 वर 5 अर्धा संघ